नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा। आणि मी आता असं निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात माझी सासरवाडा असा। होळी उभी करून हापूस आंबे काढून हापूस आंबे खाऊन जो असून जो गेलोय ना, तो मी आज इलो असय। ते इले गुलाल बिलाल उधळून इलेले असत। आज असा गोपाळ काला म्हणजे दहीहंडी। बऱ्याच ठिकाणी आपले गोविंदा दहीहंडी फोडतले असत। थरावर थर लावून दहीहंडी फोडण्याची जी काय मजा असा ना, ती काय वेगळीच असा। तर मी इलोय सर दाभोळे गावात आणि आता आम्ही जातो श्रीदेव गांगेश्वर भावनाई देवी मंदिराकडे दाभोळे गावातल्या। त्या ठिकाणी दहीहंडी बांधलेली असा। बघूया केवढी उंच बांधलेली असा दहीहंडी आणि कशी काय फोडतात दहीहंडी। ती एक वेगळीच मजा असता दहीहंडी फोडण्याची। आणि पण जोखीम पण तेवढीच असता, कारण बरेचसे गोविंदा जखमी होण्याची शक्यता असता। पण प्रत्येकजण आपापली सुरक्षा घेऊन आम्ही आपले सण साजरे करतो। तर आता आम्ही जातो देवळाकडे। बघूया केवढी उंच बांधलेली आहे दहीहंडी आणि किती लाखाची दहीहंडी बांधलेली असा ती आणि कशी काय फोडतात ती। तर कॅमेरा आपलं वाय जरा आकडे तिकडे फिरवूया आणि येऊया घराक। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद। या दाभोळे गावात की नाही सगळे जे काय सण असतात ते पारंपरिकरित्या साजरे केले जातात। मस्तपैकी ढोल पथक असा आणि ढोल वाजवतात आणि नाचतं असत सगळी जण। बाळ गोपाळ महिला भरपूर अशी मंडळी असा। आणि जाऊया आपण आता देवळाकडे येलो। श्रीदेव गांगेश्वर भावनाई भावई देवी दाभोळे गावातला मंदिर असा। सगळे बाळ गोपाळ असत आणि ही इकडे दहीहंडी बांधलेली असा। माकडं सगळं घातल्याने असा दहीहंडी काय जास्त मोठी नाही असा, पण वेगळीच मजा असा।
मजा असा ही आणि मी माझा भाग्य समजतोय की या दाभोळ्या गावाचा माझा पाहुणेपण झाला. एक वेगळीच मजा येईल आणि धमाकाऊ झाला. आता आम्ही इकडे त्यांच्या मांडावर जातो. हई एक दहींडी असा आणि हय पण धुमाकूळ घालतो असा. एक वेगळीच मजा असा. पुलावरती हा आता विसर्जन असा.
आता इथं व्हाळात विसर्जन करू पिलो गोपाळकृष्णांचा पाय जरा घट लावू होय बुळबुळीत असा तर आमका पडा होय आता हय सगळे जण डुबाकतली असत मी काय करू डुबाकत तकडे जाऊया पाण्यात जाऊया हा हा खाली उतारलोय मी होय तिला वाहत आता बुडकाक आता उड्या मारतलो युट्यूबाचा अमेरिकेचा बोल नाही ना धुमाकू सगळं आता वाजत गाजत गोपाळकृष्ण आणतात मजा वेगळी असा विसर्जन विसर्जन आज होतो गोपाळकाला म्हणजे दहीहंडी बाळगोपाळांचो उत्सव बरेचसे दाबोळ्या गावातले बरेचसे गोविंदा होते थर काय जास्त नाही एक 2-3 थर लावल्यानी ह्या योग्य असा कारण जास्त थर लावणं ह्या चुकीचा असा आणि जे कोण थर लावतात ना जास्त काही गोविंदा पथक असत त्यांचो भरपूर सराव असता आणि तेवढी सुरक्षा पण असता सुरक्षितरित्या असा ह्यो गोपाळकाल्याचो उत्सव दाबोळ्या गावातलो पार पडलेलो असा कपडे घातलेले सफेद एका दोघांनी विचारले गुलाल लावू काय म्हटलं लावा तुम्ही गुलाल लावू हरकत काय गुलाल ह्यो आपल्या हिंदू धर्माची ओळख असा अबीर गुलाल बऱ्याच ठिकाणी बरेचसे असे घटना आताशे घडतं असत इतर रंगाने आपले कपडे खराब होण्यापेक्षा अबीर गुलाल लागलेलो कधी पण चांगला आणि अबीर गुलाल ही आपल्या हिंदुत्वाची ओळख असा कपडे काय खराब होत नाही आता हा शर्ट थोडाफार गुलाल लागलेलो असा हरकत नाही पण मी अभिमानाने सांगा शकतोय की मी दाबोळ्या गावात गेलेलो आहे दहीहंडी फोडूक दहीहंडी उत्सवाक आणि बरेच जण असे असत की जे गुलाल वगैरे उडवू नको म्हणून सांगतात त्यांका काय सांगायचं अबीर गुलाल ही आपल्या हिंदुत्वाची ओळख असा भरपूर खूप अशी मजा मस्ती दिली आणि दाबोळ्या गावातले सगळे बाळगोपाळ महिला वर्ग शाळेतील कॉलेजतील सगळे पोरगे पोरगी आणि आता आम्ही मस्त गेलो व्हाळासून गोपाळकृष्णांचा विसर्जन करून ते पण बुडका जो माझा विचार होतो पण नाही शक्य झाला आता हातपाय धुवूया घासभर खाऊया आणि आपले मार्गस्थ होऊया तर असो काही आजचो दहीहंडीचो कार्यक्रम होतो दाबोळ्या गावातलो तर काही चुकला असा तर नक्कीच सांगा भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद